भागामध्ये जो काही भगवान बुद्धांच्या प्रतिमात्मक मूर्तींना तसेच बौद्धांच्या धम्मसंघाला साजेसे असे वर्तन न करता गैरवर्तन करण्यात आले, तर त्याविषयी मी खूप निषेध व्यक्त करतो की हा जो शासन चालू आहे हा इतक्या तळागाळाला पोहोचण्याचा आमचा अंदाज नव्हता. इतका हा वेगाने इतका भ्रष्ट पद्धतीची व्यवस्था निर्माण करू पाहत आहे, असेच या घटनेमधून सांगावेसे वाटते. कारण ही सरासर फार मोठी भारताची बेइज्जती आहे. कारण एका दिशेला भारताच्या बाहेर जाताना प्रधानमंत्री असो किंवा त्याचा बाप असो, तर त्याला जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे म्हणून सांगावे लागते. आणि त्याच देशामध्ये धर्माचा स्तंभ माजवून बुद्ध धम्माचाच नेमका अपमान करण्यात येतो. ही अत्यंत छळनीय बाब आहे. या भिकारचोट नेत्यांना समजायला पाहिजे की हे असले प्रकारचे कृत्य अगोदर नको व्हायला हवे, त्याच्यातून नको असंतोष फैलायला पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात आधी त्यांनी नेते लोकांनी प्रतिक्रिया द्यावी की हे खूप गैरवर्तन आहे आणि त्यामध्ये केवळ बाबासाहेबांच्या किंवा आंबेडकरी चळवळीचाच नुकसान नाही तर संपूर्ण भारताचा नुकसान आहे. कारण ही भारत बुद्धाची भूमी आहे, हे आम्ही नाही तर या देशातला इतिहास सांगतो. आणि त्यामुळे निदान आमची नको ऐका प्रधानमंत्री किंवा ह्या देशातले वर्तमानातले सरकार, परंतु इतिहासाचं तरी ऐका, त्यांचा तरी धाक ठेवा. नाहीतर या देशामध्ये तुमची तर इज्जत राहणारच नाही. पण तुम्ही इतके या देशात इतके निंदनीय ठराल की विचार करता येणार नाही. तर ह्या गोष्टीचा जरूर आंबेडकरवादी वैचारिकांनी तसेच बुद्ध धम्माच्या भगवान बुद्धांच्या अनुयायांनी तसेच वर्तमानातले जे सरकारातले जे काही स्वतः स्वानुभवी पद्धतीने जे कार्य करत आहे, जे असल्या प्रकारचे मनुवादी विचारांना पाठपुरावा करत आहेत, त्यांनी जरूर हे लक्षात ठेवावे.